10-15 गाड्या होत्या, काही गाड्या पुढे काही गाड्या मागे. एक शिपाई पळत आला. आज साहेब कुणाचा हार स्वीकारत नव्हते, कुणाचा फुलाचा गुच्छ स्वीकारत नव्हते. इंटरव्ह्यू घेणारे पत्रकार बांधव साहेबांच्या समोर जात होते, पण साहेब कुणाशी बोलत नव्हते. साहेबांना आज घाई नेमकी कशाशी, कुठं जायचंय साहेबांना, कुणाला भेटणार आहेत साहेब आहे. साहेब नेमकी प्रयोजन काय आहे मुख्यमंत्र्याचं, कोणत्या दौऱ्यावर निघालय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री. 10-15 गाड्या एकामागे एक होत्या. फक्त पुढच्याच गाडीला माहिती होतं की साहेबाची गाडी नेमकी जाणार कुठे. 10-15 गाड्या, दिव्याच्या गाड्या जिल्ह्यातून तालुक्यात, तालुक्यातून एका गावात रामभाऊच्या खेडे गावात आल्या. आणि खेडे गावातून गल्ली बोळातून गाड्या शिरल्या. पुढची गाडी अशा ठिकाणी उभी राहिली की साहेबांची गाडी रामभाऊच्या पोरीच्या लग्नाच्या मंडपात उभी राहिली पाहिजे. 10-15 गाड्या ज्यावेळी दिव्याच्या एका पाठोपाठ आल्या, सगळ्यांची छाती धडधडायला लागली की या गाड्या का नेमके येऊन थांबल्या तिथे. सगळ्यांना भीती वाटू लागली. गाड्या थांबल्या. एक शिपाई पळत आला. साहेबाच्या गाडीचा दरवाजा उघडला. सगळ्यांची गर्दी झाली गाड्यांच्या भोवती. त्या गर्दीतून सगळ्यांना वाट करत 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 रामभाऊ समोर आला. आणि ज्यावेळी त्या भल्या मोठ्या कोटीच्या दिव्याच्या गाडीतून या रामभाऊने आपला मित्र पाहिला ना, त्यावेळी रामभाऊला वाटलं आपण स्वप्नातच आहोत की काय. अरे या फाटक्या मंडपात, या फाटक्याच्या नशिबात, या गरीब रामभाऊच्या घरी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कसं शक्य. रामभाऊचे ओठ थरथरत होते, नेत्र पाजरत होते. रामभाऊ क्षणभर स्तब्ध झाला. ओठातून शब्द स्फुरेना, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. साहेब तुम्ही या गरीबाच्या घरी साहेब